नमस्कार मित्रांनो. हे बघा आता आमचा वाडा इकडं पनवेल परिसरामध्ये आलाय आणि बसलाय वावरामध्ये. तर चालली इकडं बायांची तयारी. कोण ताक हलवतंय, बाण आहे पाण्याला गेली होती ते आता पाणी घेऊन आली. दादाचं चाललंय कोकरं कातरायचं इकडं. इकडं दादा कोकरं कातरते ते. आता ह्या खरं तर उन्हाळ्यामध्ये ज्या दसऱ्या दिवाळीला लावरी झालेल्या असतात ह्या ह्या टायमाला कातरून घ्यायला लागतात. त्याला लावरी असं म्हणतात. तुम्हाला मी दाखवलेलं पण आहे लावरीची कातारणी. लावरी असत्याल, नर असत्याल, बालिंगा असत्याल, की कातारणी करून घ्यायला लागते. म्हणजे पावसाळ्यापर्यंत त्याला थोडी थोडी लोकर आली पाहिजे असं असतं. त्या साली लावऱ्या म्हणून कोकऱ्याची आणि माद्याची नरव्याची कातारणी केली जाते. तर चालली इकडं आईची ताक हलवायची तयारी. बाण आहे धुवायला निघाली. हे दररोजचं डेलीचं आईचं काम आहे. सागरचा इकडं मस्त पैकी असा नाश्ता चाललाय. सागर काय आहे? ते नाश्ता खाते हा? हा? बटर आहे ना. त्याने गाडीने आता नाश्ता केला. हे म्हणजे लय मेहनतीचं काम आहे. होय त्याला मेहनतच लावायला लागते ना. असं सारखं तो हात चालू ठेवावा लागतो. तेव्हा त्याला मग लोणी येते या. एक मिठी इली या. तिला कोकरं झालंय. ती जरा कोकरं घेत नाही, लाजती या. तर त्या कोकराच्या वाघर आणून मध्ये ठेवली या. कोकराच्या वाघर आणून ठेवली या. पहिला रोज लावार येईल. तर चालली अर्चनाची उरकून घ्यायची तयारी. काय तयारी आहे आज अर्चना? आज तयार आहे वांग्याचं आणि शेवग्याचं कालवण. होय. हा तर चालली अर्चनाची मस्त बाकी आज वांग्याची आणि शेकट्या शेंगाची कालवण बनवायचं. आयचं पण इकडं ताक घालून घ्यायचं चाललंय. जोपर्यंत लोणी येत नाही तोपर्यंत त्याला असं रवीने घुसळावं लागतं. हे दह्यातून लोणी काढल्यानंतर ताक होतं या. आणि मग ते ताक आपण एक एक तांबे प्यायचं आणि मग मस्त बाकी वाटतं आपल्याला ताक प्यायच्या नंतर. होय. आता एवढे 4 वांगे घातल्यात आहे आणि शेवग्याच्या शेंगा 5 आहेत. बाकी काय काय आणि हे वाटण आपलं खोबरा आणि शेंगदाणा आणि लसूण वाटून घेतलंय. आणि हे 1 चमचा मसाला घेतलाय आणि थोडेसे आपले जिरे आणि मोहरी घेतली आणि मीठ घेतलंय आणि हळद. आता कढईत आपले तेल ओतून घेणार आहे. आणि जिरे आणि मोहरी ही टाकून घेणार आहे. आणि हे आपलं शेंगदाणे आणि खोबरा आणि लसूण. शेंगदाणा बी नाही भाजून घेतलेलं, खोबरा बी नव्हता भाजून घेतलेला, म्हणून तळून घेणार आहे याला. आणि हळद 1 चमचा घेतलेली. आणि आपला मसाला आहे घरचा. मस्त तळून झाले. आता त्यात वांगे मी टाकून घेणार. आणि हे पाणी आपलं वाटणाचं गरम करून घेतलेलं आहे ते थोडस टाकून घेणार आहे. आणि हे आपलं मीठ घेतलेलं ते पण टाकून घेणार.
तर दादाचं पण चाललंय कोकरं कातरून घ्यायचं. आता ताक असल्यामुळं त्याला रसा बनवणारच नाही मी. नुसती सुकी भाजी बनवायची. ताकाबरोबर तोंडी लावाय मस्त. आहे पण जरा मेंढरामध्ये येडा मारा गेली तिकडं. एखादा मेंढरू येतं, एखादा मेंढरू कोकरं कोरडू वाघरात गुतलंय. असं पण आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. पण सागर गडी मस्त बाकी असा खुर्चीवर बसलाय. कसं काय वाटतंय सागर? गार लागलं व्याज हा रात्रीच नाही ना? हा शीतल होता ना सागरच्या अंगात. हा थंडी लागती त्याला. थंडी लागते गार नाही लागत तुला? हा फक्त काय लागती? थंडी लागती वाटतं फक्त त्याला. तर आरच्यांचं मस्त बाकी चाललंय आपलं कालवण चुलीवरच हे. तर आपलं असं 3 दगडा मांडूनच आपलं वाड्यावरच आता हे सुकी बनवायची म्हणून जेवण करावं यात लागतं. डाळ बीळ काहीच नाही टाकून घेतलेली. तो कांदा आता भाजाय टाकणार आहे वाटून घालायला. ते आपलं कारळ्याने भाजून घेतलेलं आहे ते आता वाटून घेणार आहे. आणि कांदा तोवर भाजतोय वाटच तर. आता झाले वाटून आपलं. वाटलेलं टाकून घेणार आहे त्यात. परत झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यात. सागरने पण आता मस्त बाकी आंघोळ पांघोळ केली आणि आईचं चाललंय जरा सागरला नटवायचं. आरच्यांचा स्वयंपाक चाललाय आणि दादाचं पण कोकरं कातरून झालं. आईने सकाळ उठल्या की ताकाचं काम असतं आईला. ताक घालून त्यातलं लोणी काढायचं. आईने सावली पण बनवली आता जेवायसाठी. तर कालवण आता तयारच झाले. आता भाकरी करून घ्यायच्यात. बाणा गेली धुवायला ती पण आता थोड्या वेळामध्ये येईलच. झाले आता तयार खाली उतरून घेणार आहे. अगदी अर्चनाने मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं वांग्याचं आणि शेकट्या शेंगाचं कालवण अगदी मस्त बाकी त्याचा वास येतोय. सागर पण गडी आता सावलीला जाऊन झोपला. आईने सावली मस्त बाकी बनवली आणि सागर गडी गेला आता सावलीला झोपायला. आता कालवण झालं आता भाकरी टाकून घेणार आहे. तर बाण पण धुवायला गेली होती आणि आता धुवून आली. कशी प्रत्येकाला अशी काम असतं सकाळची. ज्याच्या हातात पडत त्याने ते काम करायचं असं आमच्यात असतं. तर आता बसायचे जेवायला. आता अर्चनाने पण आता दूध तापायला ठेवले या चुलीवर. जेवण झालं की भाकरी कालवण झालं की दूध ठुलं. कुठून आणलं पाणी? होय तर इकडं अर्चनाने आता दूध पण चुलीवर ठेवलं. आता हिरबळे दूध तापवून घ्यायला लागलं. दूध तापायची मेहनत असते. त्याला साय आली पाहिजे. नंतर ते संध्याकाळी मग इरजून घेऊन मग त्याचं दही बनतं रात्रभर आणि मग सकाळचं परत दह्यातनं हलवून लोणी काढलं की मग ते ताक आणि मग ते ताक आता खायचं असं असतं. एक एक गलास एक एक तांब्या प्यावा लागतो आपल्याला. तर बाण आहे कोकरं सडी लावते ते लावावर पण ऐका ना पहिल्यावर लावावर असल्यामुळं
खरंच क्वालिटी भाजी हा क्वालिटी भाजी टाकाचा एक गरज मुरम आणलाय एक नंबरच काम आहे तिकड भाव लागतच नाही